प्रकृती पुरुषी विचार ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यात 41व्या श्लोकात म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. काय जर आपल्याला करायचं असेल तर बुद्धी व्यवसायात्मिका करायची. ह्याचा अर्थ निश्चयात्मक बुद्धी पाहिजे. बुद्धीमध्ये पक्क ठाम निश्चय झालेला असला पाहिजे की आपल्याला काय करायचंय जीवनामध्ये. अशी व्यवसायात्मक बुद्धी ही क्वचित कुणाची तरी असते. बहुधा जी मंडळी असतात ती त्यांनी म्हटलंय अविवेकी ये रते दुर्मती बहुधा असे विकरती जेथ निरंतर रमती अविवेकी. याचा अर्थ केवळ संसारात ऐहिक गोष्टीत रमणारी जी मंडळी आहेत त्यांना अविवेकी असं म्हटलंय. त्यामुळे बहुसंख्य मंडळी अविवेकात मोडतात. त्याचं कारण ती दुर्मती आहे. त्या मतीमध्ये अनेक विकार निर्माण झालेले असतात आणि व्यवसायात्मका बुद्धीमध्ये फक्त एकच निश्चय असतो की जया ईश्वरा वाचून काही आणिक लाणीच नाही. जीवनाचा शेवट कशात आहे असं विचाराल तर ईश्वर दर्शनात आहे. अशी बुद्धी ज्याची निश्चयात्मक झालेली आहे ते जे आहे ते व्यवसायात्मका बुद्धी त्यांची झाली असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्यानंतर ह्या 42, 43, 44 श्लोक जे आहे त्याच्यामध्ये ये रजे दुर्मती असं म्हटलेलं आहे ना. ही अशी अविवेकी मंडळी असतात ती काय करतात ते ह्या पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे. या मीमां पुष्पितां वाचं प्रवदन्त अविपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यत अस्ति किंवा. आणि कामात्मनः स्वर्गपरा किंवा भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसा. हे तिन्ही श्लोकामध्ये जे सांगितलं त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, वेदाधारे बोलती. काही मंडळी आहेत वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, 4 वेद आहेत त्यातल्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करतात पण केवळ कर्म प्रतिष्ठिती. वेदामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं कुठल्याही ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात पण जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे त्याचं ग्रहण करत असतो. जसं गीता ज्ञानेश्वरी दासबोधाचे ग्रंथ जे आहेत हे आत्मज्ञान सांगणारे ग्रंथ असून देखील त्याच्यामध्ये काही मंडळी ज्ञानेश्वरीतील आहार विचार किंवा दासबोधामधलं राजकारण समाजकारण काय सांगितलेलं आहे, विटा कशा घडवतात याचा अर्थ असा मूळ जो विषय आहे तो सोडून जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे काही ग्रहण करत असतो. तसं वेदामध्ये अनेक विषय सांगितलेले असले तरी काही मंडळी केवळ कर्म प्रतिष्ठिती त्याच्यामधलं जे कर्म आहे त्याच्यावरच भर जास्त देतात. ज्ञानाचा बोध घेत नाहीत, साधनेचा नाही. पण ही कर्मफळी आसक्ती धरून या जे कर्माचंच प्रतिपादन करतात पण प्रतिपादन करताना देखील कर्मफळाची आसक्ती धरून सहज वाट्याला आलेलं कर्म जरूर घ्यावं त्याचं फळ जे असेल ते. पण तसं नाहीये. लक्ष जे आहे ते कर्मापेक्षा कर्माच्या फळावर लक्ष आहे आणि त्या कर्मफळात आसक्ती आहे. ते कर्मफळ आपल्याला मिळालं पाहिजे अशी इच्छा धरून ते कर्म करत असतात. म्हणती ते काय म्हणतात ही मंडळी, संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. कशासाठी जन्माला येता, काय करता असं विचारल्यावर संसारामध्ये जन्म घ्यायचा आहे, यज्ञाधिक कर्म करायचे आहेत आणि परिणाम स्वर्ग सुख भोगीजे. असंच आपण जगत असतो. शिकायचं आहे, पैसे मिळवायचे आहे, बंगला घ्यायचा, गाडी घ्यायची, आरामात राहायचं, त्याचंच वर्णन तिथे केलंय. म्हणून संसारी असा शब्द त्यांनी वापरलाय. त्यानं परमार्थी म्हणत नाही. संसारामधली मंडळी एवढीच अपेक्षा करतात आणि एवढे नाही त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, येथ हे वाचून काही आणिक सर्वता सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी. ते सुबुद्धी असलेली मंडळी वेगळी आणि दुर्बुद्धी असलेली. ते काय म्हणतात, या स्वर्ग सुख किंवा ऐहिक भोगाखेरीज आणखी दुसरं सुखच नाही आहे, हेच सुख फक्त खरं आहे असं म्हणणारे जी मंडळी आहेत त्याला त्यांनी दुर्बुद्धी म्हटलेलं आहे. देखे कामना अभिभूत होऊन कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊन या. कामनासक्त होतात ते आणि कर्म करतात. कर्म करायचे आहेत आणि निष्काम बुद्धीनं करायचे तसं भगवंत सांगतात. त्याच्या बरोबर उलट असं आहे, ही मंडळी कामनेमध्ये आसक्त होऊन कर्म करतायत आणि चित्त कुठे आहे तर भोगामध्ये. इतकं इतकं केलं असता आपल्याला इतकं काही मिळणार आहे इकडे लक्ष ठेवून त्यांची कर्म चाललेली आहे. क्रियाविषय बरं ते कर्म करतात कशी, क्रियाविशेषे बहुते न लोपिती विधिते निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती. कर्म चांगल्या प्रकाराने करतात
जे जे काही त्यांना विधी विधान सांगितलेलं असेल त्या पद्धतीनं अमुक पाहिजे तमुक पाहिजे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या त्यावेळी त्याच्यामध्ये निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती, धर्म आचरती सुद्धा नव्हे, अनुष्ठान करतात. पण हेतू काय आहे ह्याच्यावरती लक्षात पाहिजे. परी एकची कुडे करीती, पण एकच वाईट गोष्ट करतात, जे स्वर्ग कामू मनी धरीती आणि यज्ञ पुरुषा चुकती भोगता. जो सगळं विधिविधान पूर्वक स्वधर्म कर्म आपलं आचरतात, नाना यज्ञाधिक कर्म करतात, परंतु एकच वाईट गोष्ट करतात, जे स्वर्गाची इच्छा मनात धरतात आणि जो मुख्य यज्ञ पुरुष आहे नारायण त्याला चुकतात. म्हणजे वास्तविक यज्ञ पुरुषाला आवाहन करून तो भेटावा, त्याची कृपा व्हावी अशी इच्छा करण्याच्या ऐवजी स्वर्गाची इच्छा मनामध्ये धरून राहतात. त्याला उदाहरण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नी लावून दिजे. कापराची रास केली, अग्नी लावला, काय झालं? संपलं, काही खाली उरलं नाही. तसं यांची कर्म व्यर्थ जातात असं म्हणायचं. सगळी कर्म करतात आणि संसारातलं मागतात आणि तो संसार जाणारच आहे शेवटी. त्यामुळे केलेली कर्म आणि त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, पैसा, जे जे काही केलेलं आहे सगळं व्यर्थ जातं. का मिष्टानी संचार बीजे काळकूट, किंवा मिष्टान्न तयार केलेलं आहे, आता वास्तविक ते सेवन करायचं, पण त्याच्यामध्ये विष पेरलेलं आहे. देवे अमृत कुंभ जोडला, तो पाय हाणून उलंडीला. नशिबानं अमृत कुंभ मिळाला, त्याचा अर्थ नरदेह मिळाला. खरं म्हणजे अनुकूलता आहे सर्व तऱ्हेची, परंतु तो अमृत कुंभ जसा पायाने लाथाडून द्यावा तसा सगळा जन्म आपला नरदेह प्राप्त होऊन इथुकेही नसता व्यंग, नरदेह आणि चांग, काही व्यंग नाही आहे, चांगला नरदेह मिळालेला आहे, परंतु वाया घालवतात. साधना न करता, नारायणाच्या प्राप्तीची अपेक्षा न धरता सगळा जन्म वाया जातो. म्हणून पाय हाणून उलंडला तैसा नासिती धर्मू निपजला. कशामुळे? हेतुकपणे, फळाचा हेतू मनात धरलेला असल्यामुळे सगळी सगळी जी कर्म केली जातात सगळी नष्ट होतात, नाश पावतात, हाताला काही मिळत नाही. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे. मोठ्या कष्टाने पुण्यकारक कर्म केली, पूजा अर्चा करतोय, भजन करतोय, नाम घेतोय, सगळं काही काही करतोय थोडं थोडं, परंतु त्याच्यातून अपेक्षा संसारू का अपेक्षिजे, संसाराती का अपेक्षा धरतात. परी नेणती, त्यांना वाईट वाटतं, काय करणार लोकांना कळत नाही. नेणती ते काय कीजे अप्राप्य देखे. या लोकांना कळलं असतं तर त्याने असं केलं नसतं, पण माहितीच नसतं, सांगणारी मंडळी नसतात, सांगितलं तरी कळण्याची ग्रहण शक्ती नसते आणि त्यामुळे सारा जन्मच्या जन्म वायाला जातो, हाताला काही येत नाही. त्याला आणखी एक उदाहरण देतात, जैसी रांधवणी रससोय निकी करुणी या मोले विकी, तैसा योगा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. स्वयंपाक करणारी बाई असते, ती उत्तम प्रकारे स्वयंपाक करते, पण मोलानी विकते. म्हणजे त्याचं जे पुण्यकर्म, चांगला स्वयंपाक केलेला आहे उत्तम, तसं नाही, मोलानी विकते. पैसे मिळण्यासाठी तो स्वयंपाक केला जातो. असं जर असेल तैसा भोगासाठी, तसे भोग प्राप्त व्हावेत म्हणून अविवेकी धाडिती धर्म. जो काही पुण्यकर्म केलेला असेल त्याचा उपयोग भोगासाठी वापरतात, अशी सगळी अविवेकी मंडळी आहे. म्हणून असं सगळं असल्यामुळे हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे. हे वेद वादरत ह्याचा अर्थ वेदातील अर्थवादात मग्न असलेली, वेदाचा अर्थच काढत बसतात. हिने असं म्हटलंय, त्याने तसं म्हटलंय, हा अर्थ का तो शब्द कसा आहे याच्यावरती चर्चा करत राहतात, त्याच्यात सांगितल्याप्रमाणे स्वतः करतच नाहीत. अशी जी मंडळी आहेत त्यांना तरी दुर्बुद्धी असं म्हटलेलं आहे. जे वेदासारखे ग्रंथ हातात आहेत, त्याचा अर्थ बघतायत, त्याच्यावर ग्रंथ लिहित आहेत, परंतु हेतू जो आहे तो बरोबर नसल्यामुळे वाया जातो. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. अर्जुनाला म्हणतात की वेद जे आहे त्रैगुण्य विषया वेदा, वेद हे त्रिगुणात आलेले आहेत, तू निस्त्रैगुण्य हो, तू तिन्ही गुणाच्या पलीकडे जा. आणखी काय हो? निर्द्वंद्व हो, द्वंद्व रहित हो, सुखदुःखामध्ये निंदास्तुतीमध्ये सापडू नको. नित्य सत्वस्थो, अत्यंतिक सात्विक रहा. निर्योग क्षेम आत्मवान, आत्मवान हो. निर्योग क्षेम,
योगक्षमाची तुला चिंता करायचं कारण नाहीये, तू त्याची चिंता करत बसू नको. तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत. हे वेद कसे आहेत? तिन्ही गुणांनी आवृत आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या सत्व रजतम ह्याच्यामध्ये येतात. म्हणून ही उपनिषदादी समस्त सात्विकते. आता त्याच्यामधले उपनिषदाचे जे ग्रंथ आहेत ते सात्विक आहेत, त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. आणि येर बाकीचे जे आहेत ते रजतमात्मक. इतर सगळा जो भाग आहे तो रजतमात्मक आहे. जे निरूपी जे कर्माधिक, त्याच्यामध्ये अनेक कर्माच्या बद्दलच सांगितलेलं आहे, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. आणि त्या कर्माने तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे कुठलेही पोथ्या वाचतात, आणखी काही काही ग्रंथ वाचताना फलश्रुतीकडे लक्ष ठेवून पोथी वाचली जाते. तेव्हा गणेशाचा असतो काही जरी म्हणायचं असलं तरी फलश्रुती. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचे की ह्या पोथ्यामधली फलश्रुती आहे ना ती वाचू नये आपण. पोथीमध्ये बाकी जे काय सांगितलं तेवढं वाचावं आणि फलश्रुती सोडून द्यावी. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण. ह्या अपेक्षेनं केलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये सुखदुःख आहे. कारण स्वर्ग सुख झालं तरी कायम राहत नाही. काही काळ पुण्यात राहतं, पुण्य संपलं की पुढे 9व्या अध्यायात त्यांनी म्हटल्यावर ढकलून देतात. आले पुन्हा खाली. परवापर्यंत केवढे गाड्या, काय हे काय, केवढी इस्टेट. आता कोर्टातून बाहेर पडताय. त्याचे पैसे मिळवले, कसे मिळवले, काय केले, काही सांगता येत नाही. त्यामुळे हे सुखदुःखासीचं कारण. येथ झणे अंतःकरणारी गो देसी. या ठिकाणी झणे म्हणजे देऊ नकोस. तू अंतःकरण जरा देखील देऊ नकोस. या सर्व सुखाच्या मागे लागू नकोस. तू गुणत्रयाते अववेरी. मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. ते तिन्ही गुणामध्ये तू सापडू नकोस. मी माझं म्हणू नकोस. एक आत्मसुख जे आहे त्याला पक्क धर. तेच मिळवायचं आहे, यासाठी लक्ष दे. किती स्पष्ट ज्ञानेश्वरीत सांगितलंय. आपण ह्याची पारायण करतो, अनेक मंडळी पारायण करत असतात, पण ते पारायण करून देखील पुन्हा हे ह्या वयात वाचतात, पण हे वाचून पुन्हा संसारातलं पाहिजे म्हणत असतात. ह्याचा अर्थही कळत नाही काय पाहिजे. यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्व विजानतः. त्याला त्यांनी म्हटलंय जरी वेदे बहुत बोलिले, वेदाने पुष्कळ काही सांगितलंय, विविध भेद सुचिले, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, तरी आपण हित आपुले त्याची घेपे. एखाद्या दुकानात जातो आपण, अनेक गोष्टी तिथं असतात, पण आपण सगळ्याच्या सगळ्या काही स्वीकारत नाही. आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे खिशाला परवडणार आहे, ज्याची आपल्याला गरज आहे तेवढंच आपण घेतो ना. तसं वेदामध्ये अनेक गोष्टी जरी असल्या तरी त्याचे आपल्याला आत्महित साधण्याच्या दृष्टीने जे काही घ्यायचंय तेवढंच घ्यायचं. जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलही काय चाली जती सांगे मज. किती छान सांगितलंय. प्रगटेलिया गभस्ती, सूर्य उगवला, अशेषही मार्ग दिसती. अशेषही म्हणजे सगळेच्या सगळे, काही शेष मागं राहिलेलं नाही, सर्वच्या सर्व मार्ग दिसतात. कुठला अंधार नाही, कारण सूर्य प्रगटलेला आहे. असं आहे म्हणून आपण काय सगळ्या मार्गाने चालणार का? हा रस्ता दिसला चालले, त्या रस्त्यावर चालले असं नाही काही. जो आपल्याला योग्य मार्ग आहे त्याच मार्गाने आपण जाणार. का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, सगळी पृथ्वी पाण्याने भरलेली आहे. असं जरी असलं तरी आपण किती घेणार पाणी त्यातलं? आपली जेवढी तहान आहे तेवढीच घेणार, जेवढी आरती आहे, गरज आहे आपल्याला तेवढंच पाणी घेणार ना, का खूप आहे म्हणून घेणार? तैसे ज्ञानी हे जे होती, जी ज्ञानी मंडळी आहे ती, ते वेदार्थाते विवरिती. ते वेद वाचतात, त्याचा अर्थ काय हे समजून घेतात, मग वेद वाचत नाही तसं नाही, वाचतात, त्याचा अर्थ काय तोही बघतात, मग तो सगळा अर्थ जाणून घेतल्यावर अपेक्षित ते स्वीकारती. त्यातलं आपल्याला काय पाहिजे तेवढं स्वीकारती. काय स्वीकारतात? शाश्वत जे शाश्वत आहे तेवढ्याच फक्त स्वीकार करतात आणि बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. तसं आपण संसारात असताना सुद्धा अनेक गोष्टी जरी देहाच्या पातळीवर करत असलो तरी अंतःकरणात काय ठेवायचं असं जर विचारला तर शाश्वत जे आहे ते अंतःकरणात ठेवायचं आहे, त्याचं अनुसंधान करायचं आहे. बाकीच्या किरकोळ गोष्टी असंख्य सकाळपासून घडत असतात, त्या काय अंतःकरणात साठवण्याजोग्या नसतात, पण इकडे लक्ष पाहिजे. म्हणून म्हणतात भगवंत याच्या ठिकाणी कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन
मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्तु अकर्मणी. अकर्मणीच्या ठिकाणी तुझा संग नसू दे. त्याचा अर्थ कर्म टाकून तू निघालायस ना, कर्म टाकायचं नाही. कर्मण्येव अधिकार असते. तू कर्माचा अधिकारी आहे. समोर जे कर्म आलंय ते तू करायचंय, पण मा फलेषु, त्या फळाकडे लक्ष ठेवून कर्म करू नको. म्हणून या ठिकाणी म्हणतायत की जी अर्जुनाची स्थिती होती की करायचं का नाही काम, कर्म टाकलेलं आहे, अशा स्थितीत उपदेश असल्यामुळे ते म्हणतायत म्हणून ऐके पार्था याची परी पाहता. याची परी म्हणजे काय, की ज्ञानी माणसं काय करतात आणि अविवेकी कामा काय करतात, या दोघांचा विचार केल्यानंतर ज्ञानी काय करतात ते आपल्याला करायचं आहे. मग याची परी पाहता तुझं उचित होय आता. उचित योग्य काय आहे ते स्वकर्म, हे तुझ्या दृष्टीने योग्य जर काही असेल तर स्वकर्म करणं हे योग्य आहे. आम्ही समस्तही विचारले, आम्ही सर्व प्रकाराने विचार केला, तेव्हा ऐसेची हे मना आले. तेव्हा आमच्या मनाला हे नक्की लक्षात आलं, जे न सांडीजे तुवा आपुले विहित कर्म. तू आपलं विहित कर्म आहे ते टाकू नकोस. परी लगेच पथ्य सांगितलं, कर्म टाकू नको असं म्हटलं. परी कर्मफळी आस न करावी. कर्म कर पण कर्मफळी आस न करावी. आणि कुकर्मी संगती न व्हावी. कुकर्म कोणतं, काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ते कुकर्म आहे. त्या ठिकाणी संगती न व्हावी. कुकर्म करू नको, नित्य नैमित्तिक कर्म करायचं आहे. त्यामुळे कुकर्मी संगती न व्हावी. हे सत्क्रियाची आचरावी, पण कशी, हेतू विण. सत्क्रिया, सतकडे नेणारी क्रिया आहे, जी सतचा शोध करून देणारी क्रिया जी आहे ती क्रिया तू कर. आचरावी, करावी नव्हे, आचरावी, पण हेतू विण. काही मनात फलाचा हेतू न ठेवता कर. पुढे तेच सांगितलं, योगस्थ कुरु कर्माणि. तू योगस्थ हो आणि कर्म कर, पण संगम त्यक्त्वा. योगस्थ हो याचा अर्थ समबुद्धी होऊ दे, बोध होऊ दे आणि कर्म कर. सिद्ध सिद्धे हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योग ह्याचा अर्थ तरी समत्व बुद्धी. सर्व ठिकाणी एकच तत्व आहे लक्षात घेऊन समत्व बुद्धी धारण करून तू सगळी कर्म कर. तू योगयुक्त होनी, योगयुक्त हो. फळाचा संग टाकुनी, फळाचा संग टाक. मग प्रत्येक ठिकाणी मग शब्द उच्चारलेला असतो, तेव्हा आधीचं सगळं झालेलं आहे असं लक्षात घेऊन मग मग म्हणायचं. मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. इथं पुन्हा आपण कमी पडतो. पहिलं तर जात नाहीच, पण कर्म करताना देखील चित्त देऊन करतो का असं जर विचारलं तर बहुधा नसतं. कसं तरी कुठंतरी काहीतरी केलेलं असतं. चित्त देऊन तर कर्म करायचे, योगयुक्त व्हायचं आणि फळाचा संग टाकायचा. अशी जर कर्म केली तरच कर्माचा कर्मयोग आणि कर्मसन्यासापर्यंत जाणे शक्य आहे. नुसती खूप कर्म केली म्हणून तू कर्मयोगी होत नाही. परी आदरिले कर्म दैवय जरी समाप्ती ते पावे. बघा इथं दैवाचा भाग आहे. ऐहिक गोष्टीमध्ये दैवाचा भाग जास्त असतो परमार्थाच्या साधनेपेक्षा. एखादी गोष्ट आपण करायला घेतली, दैवयोगाने तुझ्या भाग्याने समजा समाप्त झाली तरी विशेष तेथ तोषावे हेही नको. त्याचं कारण आपण जे कर्म करत असतो त्या सगळ्या कर्माला आपणच केवळ जबाबदार नसतो. आजूबाजूची परिस्थिती, अनेक घटक असे असतात की आपल्याला तरी खूप सगळं चांगलं करायचं होतं तरी आपण म्हणतो नाही हो, नाही जमलं. त्याचं कारण अशा अशा गोष्टी घडल्या. आणि म्हणून कर्म करणं एवढं आपल्या हातात आहे. कर्माचा जो परिणाम आहे ते कर्म कसं व्हावं हे पूर्णपणे आपल्या हातात राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते जरी समाप्तीला गेलं तरी विशेष तेथ तोषावे. खूप आनंद झाला, काय कर्म उत्तम झालं, फार संतुष्ट होऊ नको. पुढचं कर्म तसंच होईल असं सांगता येत नाही. आज झालं योगायोगाने, भाग्य होतं, परिस्थिती अनुकूल मिळाली, चांगलं होऊन गेलं. म्हणून त्यामध्ये हुरळून जायचं कारण नाही. विशेष तेथ तोषावे हेही नको. म्हणून अशा ठिकाणी सुद्धा हुरळून तो जायचंच नाही. पण झालं कर्म चांगलं तर लगेच काय मी केलंय अशी छाती पुढं काढून न म्हणता, प्रभू तुझ्या कृपेनं आज घडलेलं आहे ते तुझं तुला अर्पण आहे. बस योगायोगाने सगळी परिस्थिती चांगली मिळाली, चांगलं झालं, तुझं तुला अर्पण. मग कसंही कर्म जे आपलं झालं असेल, झाल्यानंतर ते चांगलं वाईट जे असेल ते असो, अर्पण करून मोकळं व्हायचं. मुद्दाम वाईट करायचं नाहीये. इच्छा तशी नव्हती, चांगलंच करायची इच्छा होती. तथापि नाही गोष्टी घडल्या, जसं घडलं असेल ते तुझं तुला अर्पण. जसं आपण स्वयंपाक करतो तर सगळ्याच वेळेला काही स्वयंपाक उत्तम होतो असं नाही.
कधी मीठ असतं नसतं, तिखट विसरलेलं असतं, काही असतं, पण आपण नैवेद्य दाखवतो, भगवंताला म्हणतो तुला अर्पण आहे. तरी विशेष तेथ तोषावे हेही नको, की निमित्ते कोणे एके, किंवा काही निमित्त झालं ते सिद्धी न वचता ठाके, ते सिद्धीला गेलं नाही आणि कर्म अधुरं राहिलं किंवा सुरुवातच झाली नाही, तरी तेथींचेनी अपरितोखे, ते न झाल्यामुळे क्षोभावे ना, ते पूर्णत्वाला गेलं नाही म्हणून राग येण्याचं कारण नाही, क्षुब्ध होण्याचं कारण नाही. इतकी खटपट केली पण नेहमी आमच्या नशिबाला असंच असतं, कधीच असं धड होत नाही, असं काही म्हणायचं नाही. मी प्रयत्न केला होता, मनापासून केला होता, चांगलं कर्म होतं, नाही झालं, प्रभूची इच्छा दिसत नाही, ओम तत्सत ब्रह्मार्पण नसतं. आचरिता सिद्धी गेले तरी काजाची किरा आले. समजा सिद्धीला गेलं तर ठीक आहे, जे काय आपण करायला घेतलं होतं ते चांगलं झालं, परी पण ठेली आहे, याचा अर्थ नाही गेलं, कर्म झालं नाही, पूर्णत्वाला गेलं नाही, तसंच राहिलं, तर ठेली आहे सगुण झाले ऐसेची माने, म्हणजे ते जरी शेवटाला गेलं नाही तरी देखील ते सफल झालं असंच समजावं. जेवढं असेल तेवढं सफल झालं, झालंच नाही असं म्हणू नये. देखे जे तुला आले कर्म निपजे, जेवढं जेवढं कर्म होईल ते तुले आदि पुरुषी अर्पिजे, आदि पुरुषाला, त्या मूळ पुरुषाला अर्पण करायचं. बाकीच्या देवदेवताही त्याचीच रूपं आहेत, त्यामुळे मी गणपतीला अर्पण केलं, देवीला अर्पण केलं असं काही म्हणू नये. जे करायचं आहे ते करून ते आदि पुरुषाला अर्पण करावं. आदि पुरुषी अर्पिजे तरी असं जर झालं तर परिपूर्ण सहजे जाहले जाणं, एवढं झाल्यानंतर ते कर्म पूर्ण झालं असं म्हणायचं. नुसतं कर्म झालं म्हणजे ते पूर्ण झालं नाही, करून ते अर्पण केलं म्हणजे ते पूर्ण झालं असं समजावं. देखे संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसीजे. संत असंत बऱ्या वाईट कर्मामध्ये सरिसे पण मनोधर्मी, मनामध्ये सारखेपणा पाहिजे. चांगलं कर्म झालं असेल, एखाद्या वेळा चांगलं नसेल, बरं वाईट कर्म असेल, काही वेळा करावं लागतं, काही वेळेला एखादी गोष्ट, असं काही झालं असलं तरी त्यामुळे सरिसे पण मनोधर्मी, मनामध्ये सारखा भाव पाहिजे. तेच योग स्थिती, तीच योगस्तुती आहे असं उत्तमी प्रशंसीजे. जी चांगली मंडळी आहे, सज्जन मंडळी आहे, जाणकार मंडळी आहे, ते अशाची स्थिती करतात आणि त्याची प्रशंसा करतात. म्हणजे ते कर्म करत असताना मनाची समत्व बुद्धी ठेवणं, त्याच्याकडे सारख्या तऱ्हेनं पाहणं, याला योगस्थिती असं म्हटलं आहे. दूरेने ह्यवरं कर्म, याच्यामध्ये म्हणतात अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. जी आपण योगाची साधना करत असतो त्याचं सार काय असं जर विचारलात तर समत्व चित्ताचे, चित्त सारखं राहणं, कोणत्याही स्थितीमध्ये चित्ताचा समतोल ढळू न देणं, हेच योगाचं सार आहे. जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे, ज्या ठिकाणी मन आणि बुद्धी एकत्रित येतात. बुद्धी ही सत्वगुणी असते, ती सहसा तोल तिचा जात नाही, पण मन मात्र रजोगुणी असल्यामुळे मन इकडे तिकडे जाण्याची शक्यता असते. पण योगाच्या साधनेने आपण ते मन चिदाकाशात लीन करण्याचा प्रयत्न करतो, ते शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो, आणि मन जसं जसं शुद्ध होईल, विकाररहित होईल, तसं तसं ते बुद्धीला साथ द्यायला समर्थ होतं. याचा अर्थ बुद्धीने एखादा निश्चय केला तर मन त्याप्रमाणे मुकाट्याने ऐकतं. सामान्यतः बुद्धीने एखादी गोष्ट सांगितली तरी मन ऐकायला तयार नसतं, मनाचं काहीतरी एक वेगळंच तंत्र असतं. आणि म्हणून या ठिकाणी योगाचं महत्व काय, तर मन आणि बुद्धी एकरूप होतात. तो बुद्धियोग विविरता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोगू. तर बुद्धियोगाचं विवरण जर करायला लागलं तर मग लक्षात येतं की हा कर्मयोग जो आहे तो त्या मानाने निकृष्ट आहे. ज्ञानाच्या पातळीवर जाणं हे ध्येय आहे, त्या मानाने हे कर्मयोग जो आहे तो त्या मानाने कमी प्रतीचा आहे. परी असं जरी असलं तरी तेची कर्म आचरीजे तरीचही योग पाविजे. बघा, हे बारीक गोष्ट सांगितलेले लक्षात येत नाही, हा चरण हातातून सुटून जातो, लक्षात येत नाही. आणि तोच अर्जुनाचा सुटलाय म्हणून पुढे पुन्हा त्यांनी प्रश्न उभा केले की ही जी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे, साम्य स्थिती आली पाहिजे, बुद्धियोग जो साधला पाहिजे, तर तो साधण्यापेक्षा कर्मयोग हा कमी प्रतीचा आहे असं म्हटलंय. पण त्या ठिकाणी ते म्हणताय तेची कर्म आचरीजे, परंतु कर्माचं आचरण जर केलं तरीचही योग पाविजे, तरच या योगापर्यंत जाता येतं. कर्म टाकून नाही, कर्म टाकून ही स्थिती येणार नाही, तर कर्म करूनच ही स्थिती येणार आहे. पण कर्म अशा पद्धतीनं केलं पाहिजे की या योगे त्या कर्माचा कर्मयोग होईल
आणि ही जी बुद्धियोगाची स्थिती, ज्ञानाची स्थिती त्याला प्राप्त होईल. कारण जे कर्मशेष सहजे योग स्थिती असं म्हटलंय. कर्माचा शेष, कर्माचा परिणाम, सर्व कर्म केल्यानंतर काय जर होणार असेल तर ही योग स्थिती सहज प्राप्त होते. म्हणजे कर्म करता करता ते जर निष्कामपणे झालं, तन मन धनाने झालं, अर्पण बुद्धीनं झालं, त्या कर्माचा शेष काय असं जर विचाराल तर योग स्थिती आहे. परीक्षा वर्षभर केल्यानंतर पास होणं हा त्याचा शेवट आहे. आपण म्हणतो वर्षभर परीक्षा झाली, कधी अभ्यास केला, परीक्षा दिली, पास झाला. तसं या ठिकाणी कर्मशेष अशा पद्धतीनं करायला पाहिजे की योगाची स्थिती प्राप्त झाली पाहिजे. पण 60-70 वर्ष कर्म करून जर योगाची स्थिती प्राप्त होत नसेल तर ते कर्म योग्य चाललेलं नाही असं समजावं. म्हणून बुद्धियोगू सदरू तेथ अर्जुना होई स्थिरू. हा बुद्धियोग जो सांगितलेला आहे हा पक्का धरायला पाहिजे. आणि अर्जुना त्या ठिकाणी तू स्थिर हो, त्या बोधाच्या ठिकाणी राहा. आणि मने करी अवेरू फल हेतूचा, आणि मनाने त्या फल हेतूचा अवेर कर. कर्म कर पण फल हेतू मनात देखील आणू नकोस. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले. ज्या व्यक्तीने या बुद्धियोगाचा आधार घेतलेला आहे तीच मंडळी पारंगत झाली. ह्याचा अर्थ संसाराच्या पार गेली. संसारामध्ये जो अडकलेली होती त्याच्यातून त्यांना पलीकडे जायचं होतं, त्या बुद्धियोगाचा आश्रय केल्यामुळे ती मंडळी पारंगत झाले. इही उभयबद्धी सांडिले पाप पुण्य. आणि असं झाल्यामुळे त्यांच्या पक्षी पाप आणि पुण्य हे दोन्ही बंध संपले. मग हे पापाचं आहे का पुण्याचं आहे, तो जे करील ते चांगलंच करणार, त्याच्या हातून पाप होणार नाही या बोधावर गेल्यानंतर. ते कर्मी तरी वर्तती, ते म्हणजे कोण, हे बुद्धियोगाचं ज्याने अनुसरण केलेलं आहे त्या ठिकाणी जे स्थिर झालेली आहे अशी मंडळी कर्मी तरी वर्तती, ते कर्मामध्ये वर्तन करतात. परी कर्म फळा नातळती, कर्म करतायत परंतु कर्म फळामध्ये सापडत नाहीत. आणि यातायाती न लोपती अर्जुनातया, ते कर्मफळाकडे सापडत नाहीत. त्यामुळे यातायात जे आहे जन्माची येणं जाणं वगैरे त्याच्यामध्ये ते सापडत नाही. त्याचं कारण नेमकं त्यांना कळलेलं आहे काय करायचं ते. आणि मग ती मंडळी कशी असतात, मग निरामय भरित, मग म्हणजे हे सगळं झाल्यानंतर निरामय भरित अत्यंत आनंदरूप जीवन पावती पद अच्युत, ते अच्युत पद पावतात. ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा, ते बुद्धियोगयुक्त जी मंडळी आहे त्यांना अशा तऱ्हेचं आनंदरूप पूर्ण स्थितीचं जीवन त्यांना घालवता येतं. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासी निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य. तू ऐसा तई होसी, ते असे होतात हे वर्णन सांगितलं. आणि आता अर्जुनाला म्हणतायत तू असा होशील केव्हा, जै मोहातही या सांडीशी. तू जो आता मोहात पडलेला आहेस ना, अज्ञानजन्य मोह, यांना मारू का नको मारू, लढू का नको लढू नको, या मोहात जो सापडलास, या मोह जर टाकलास आणि वैराग्य मानसी संचरेल, हे टाकायचं आहे पण त्याचबरोबर वैराग्य मनात आलं पाहिजे. याचा अर्थ राज्य सुखाच्या अपेक्षेने तू युद्ध करत नाहीयेस, तुझं कर्तव्य म्हणून करतोयस. आणि कर्तव्य जर योग्य प्रकाराने केलं गेलं तर त्याचा परिणाम सहजच अंतरात वैराग्य निर्माण होतो. आणि वैराग्य याचा अर्थ देखील सर्व कर्म करत असताना त्यापासून अलिप्त स्थिती येते. त्यामुळे वैराग्य मानसी संचरे, सहजच मनामध्ये वैराग्य निर्माण होईल. आणि मग म्हणजे हे झाल्यानंतर निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान. मग अशा मनामध्ये निष्कलंक असं आत्मज्ञान, गहन आत्मज्ञान, गूढ आहे, निष्कलंक आहे, त्याला कुठेही दोष नाही आहे, असं जे आत्मज्ञान आहे ते आतमध्ये उपजेल, सहजच निर्माण होईल. तेने ते झालं असताना निचाडे होईल मन आपैसे तुझे. निचाडे, निचाडे याचा अर्थ चाड म्हणजे इच्छा, निचाड म्हणजे निरिच्छ होशील. त्यामुळे सहजच तुझं मन निरिच्छ होईल, आपैसे, आपोआपच मन निरिच्छ होईल. कशी त्यांनी वाटचाल व्यवस्थित सांगितलेली आहे. कर्म करण्यापासून आत्मज्ञान प्राप्त होईपर्यंत काय काय व्हायला पाहिजे, एका पुढच्या एक पायऱ्या सांगितल्यात. वैराग्य आलं पाहिजे. वैराग्य जर निर्माण झालं तर आपोआपच मनातल्या इच्छा सगळ्या दूर होतील आणि मग त्या ठिकाणी पोचता येईल. आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर मग तेथ आणि काही जाणावे
का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आगवे पारुषे. त्या आत्मस्थितीला मनुष्य गेल्यावर आता मला काही आणखी जाणायचं आहे, आता मला आणखीन काही शिकायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे, असं काही राहत नाही. काय समजायचं? लक्षात आलं काय आहे ते विश्वाचं स्वरूप. किंवा मागील आते स्मरावे, पूर्वी असं झालं ते झालं वगैरे वगैरे जे आहे हे देखील स्मरण करावं असं वाटत नाही. त्याचं कारण स्मरण करण्याजवळ काय आहे त्याच्यामध्ये ऐकातलं, त्या ठिकाणी बुद्धी राहावी असं वाटतं. असं तुझं आघवे पारुशेल, ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या पारुष्टी, ह्याचा अर्थ खंडित होती, ती पुन्हा तुला करणार नाहीस तू. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसी निश्चला. आता इंद्रियांची संगती जिये पसरू होत असे मती. आतापर्यंत इंद्रियांच्या संगतीनं जी मती पसरू होती, याचा अर्थ बुद्धी सारखी बाहेर पसरत होती, डोळ्याच्या अंगाने जात होती, कानाच्या अंगाने जात होती, पायाच्या अंगाने जात होती, फिरत होती सारखी बाहेर. ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. तिकडून ती अंतर्मुख केली, हा बोध झाला, वैराग्य झालं. आपल्याला असं वाटतं की हा आपण ध्यानाला बसल्यानंतर मन आत आलंय, झालं वाटतं आत्मज्ञान. तसं नाही आहे. त्या पुढच्या सगळ्या मधल्या पायऱ्या ते व्हायला पाहिजे. नुसतं इंद्रियाकडून मन आपण अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते अजून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायला किती वेळ लागणार आहे ते बघायचं. कारण नुसतंच नाही येते, एका नळ्याने पाणी भरताय पण खाली 10 तोट्या बाहेर वळतायत पाण्याच्या. तिकडं जात आहेत, तिकडं जात आहेत, तिकडं जात आहेत. 24 तास अवांतर नळ सुटलेले आहेत आणि एका नळाने केव्हा तरी 8 दिवसांनी तासभर ध्यानाला बसतो आहे. अशा ह्याच्यामध्ये ते हौद कधी भरेल, गणित आपण करण्याजवळ आहे. म्हणून त्यांनी सांगतात ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ. ज्या वेळेला त्या समाधी सुखामध्ये तुझी बुद्धी निश्चळ होऊन राहील, आणि समाधी सुखी याचा अर्थ देखील मागचं स्मरण नाही, पुढच्याचं चिंतन नाही, अशा त्या क्षणामध्ये मन निर्विचार अवस्थेत राहणं. अर्धा क्षण नव्हे, पाव क्षण नाही, समाधी अवस्थेमध्ये अर्धा तास तरी किमान. ती जर साधली तर जास्त काय शक्य असतं. असं जर झालं तै जे जै बुद्धी, जी बुद्धी अशी जेव्हा होईल तै म्हणजे तेव्हा पावसी तू सकळ योगस्थिती, तेव्हा तू त्या योगस्थितीला पावशील. म्हणजे हा अभ्यासक्रम आपला किती आहे ते बघा. केवळ सद्गुरू भेटले, अनुग्रह झाला, जरा कुठं ज्ञानेश्वरीचे 2 शब्द वाचायला यायला लागले, झालं वाटतं आपलं काम, असं जर वाटत असेल तर असं ते नाही. हे सगळं व्हायला पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या पुढे जरा प्रश्न आला. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा. तुम्ही सांगताय हा मनुष्य स्थितप्रज्ञ होईल, त्याची प्रज्ञा एका ठिकाणी स्थिर होईल, तर स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव. स्थितदीहि किम प्रभाषेत किम आसीत किम व्रजेत. तो बसतो कसा, तो बोलतो करता काय, ते स्थितप्रज्ञाची लक्षण आहे ती मला कळली नाही. म्हणून तो त्या ठिकाणी विचारतो. तेथ अर्जुन म्हणे देवा हाचे अभिप्राय आगवा मी पुसे ना. आता तुम्ही हे जे काय म्हणताय ना ह्याच्याबद्दलच मला विचारायचं आहे, सांगावा कृपानिधी. मी जे विचारणार आहे त्याला तुम्ही उत्तर द्या. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझं निके ते पुसपा उन्मेखे मनाचे नि. मन प्रसन्न होऊ दे, प्रसन्न मनाने तू विचार. जे तुला काही विचारावं असं वाटतंय ते तू विचार. सद्गुरू वाट बघत असतात शिष्याने काहीतरी विचारावं म्हणून, आणि शिष्य दुसरंच काहीतरी विचारतो परमार्थ सोडून. तेव्हा ते म्हणतात कपाळाला हात लावतात, मग की मी सांगतोय काय आणि हे सगळं ऐकल्यानंतर हा विचारतोय काय. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते. त्यानंतर मग पार्थ म्हणतायत काय म्हणे पे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. तर स्थितप्रज्ञ तुम्ही जो म्हणताय ओळखायचं कसा, आणि स्थिर बुद्धी जो म्हणीजे, ज्याची बुद्धी स्थिर झाली असं तुम्ही म्हणता, तो कैसिया चिन्ही जाणीजे. काय त्याची लक्षणं आहेत, ओळखायचं कसा की स्थिर बुद्धी आहे. जो समाधी सुख भुंजे अखंडित, जो अखंडित समाधीचं सुख भोगतो आहे असा स्थितप्रज्ञ ओळखायचं कसा. तो कवणे स्थिती असे, तो कोणत्या स्थितीत असतो. कैसेनी रूपी विलसे, कोणत्या रूपामध्ये तो वावरत असतो. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती. हे लक्ष्मीपती हे सगळं मला सांगा. तव परब्रह्म अवतरणू, जो साक्षात परब्रह्म असे गोपाळ कृष्ण, जो षट गुणाधिकरणू, जो 6 गुणांचा आश्रयस्थान आहे. 6 गुण कोणते, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य. हे भगवंताचे 6 गुण सांगितलेले. हे 6 गुण जेव्हा जीवाला थोडे का विना मिळतील तेव्हा तो भगवंताशी एकरूप होतो, तोपर्यंत नाही.
तेव्हा हे जे सांगितलेले आहे, जो षडगुणाधिकरणो असा परब्रह्म गोपाळ कृष्ण तो काय तेथ नारायणो बोलतू असे नारायण काय सांगतात बरं ते आपण ऐकूया. श्री भगवान वाच. आता इथून पुढच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत या स्थितप्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं ज्ञान खरं म्हणजे सांगितलेलं आहे, पण हे कळत नाही म्हणून पुन्हा तिसऱ्या अध्यायापासून सांगायला पाहिजे. तर असा महापुरुष असे संत कसे असतात ती लक्षणं ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्या जीवनात ध्येय आपल्याला जर काही गाठायचं असेल तर ह्या लक्षणातली आपल्याला काहीतरी कडभर तरी 2%, 5%, 10% जेवढी मिळतील. कारण असं म्हणत असत ह्यात जी वर्णने केलेली आहे असा स्थितप्रज्ञ कुणी असेल नसेल असं विनोबाजी म्हणत असत म्हणे की असा स्थितप्रज्ञ आहे का कुणी खरं म्हणजे. पण थोडस जरी आपल्याला त्याच्यातलं आलं तरी हरकत नाही. म्हणे अर्जुना पर्येसी, ऐकून घे, जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. स्वसुखाला म्हणजे आपलं सुख आपल्याला जे मिळायचं त्याच्यामध्ये अंतराय कशाचा येतो, काय अडचण घेते, तर हा अभिलाषू प्रौढ मानसी, मनामध्ये हा जो अभिलाष इच्छा सारखं काही ना काहीतरी हवं आहे, कशामध्ये तरी मन गुंतलेलं आहे, हा अभिलाषू प्रौढ झालेला आहे. बारीकशी इच्छा नाही आहे. जसं जसं वय वाढतं तशा तशा इच्छा वाढत जातात. लहान मुलाला बारीकशी इच्छा असते काहीतरी, कुठे खेळणं पाहिजे, कुठं काहीतरी पाहिजे. तसं नाही, तो 60 वर्षाचा झाला का भयंकरच इच्छा, 70 वर्षाचा झाला की इच्छा सुटत नाही, आणखीन वाढतं. म्हणून अभिलाषू प्रौढ मानसी, हा जसं जसं वय वाढेल तसा तशा इच्छा वाढत जातात. पण जो सर्वदा नित्य तृप्तू, हा कसा स्थितप्रज्ञ आहे, सर्वदा नित्य तृप्त, अखंडच नित्य तृप्त आहे, काही मिळवायचंच राहिलेलं नाही. मगाची जसं सांगितलं की जी स्थिती प्राप्त झाली असता काही जाणावं असं वाटत नाही, काही हवं असं वाटत नाही, तो अंतरामध्ये तृप्त होऊन राहिलेला आहे, समाधीने होऊन राहिलेला आहे. असा सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू, अंतःकरण बोधाने ज्ञानाने आनंदाने भरून गेलेला आहे. परी विषया माझी पतितू जेणे संगे की जे, याची स्थिती काय ती वर सांगितली. आणि त्याच्यानंतर ते म्हणताय की विषयामध्ये, ज्या विषयामध्ये इच्छा किंवा त्या विषयाचा संग झाल्यामुळे मनुष्य खाली येतो तो कामू सर्वथा जाये. या 2 चरणांचा अर्थ पुढे घ्यायचा आहे की ज्या कामनेमुळे, ज्या विषयांची इच्छा झाल्यामुळे मनुष्य पतित होतो, त्या काम जर सगळ्याचा कमी झाला आणि ज्याचे आत्मतोषी मन आहे, जे त्याचा काम संपूर्ण गेलेला असल्यामुळे तो विषयामध्ये गुंतत नाही आहे, आणि जयाचे आत्मतोषी मन आहे आणि ज्याचं मत आत्माच्या ठिकाणी संतुष्ट होऊन राहिलेलं आहे, स्वरूपाच्या ठिकाणी राहिलं आहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं. म्हणजे या श्लोकात काय काय म्हटलं ते बघा. जो अभिलाष किंवा इच्छा असते ती कामना गेलेली आहे, त्यामुळे तो सर्वदा नित्य तृप्त झालेला आहे, अंतःकरण भरित झालेला आहे, आणि ज्याचं मन आत्मतुष्ट होऊन गेलेलं आहे. म्हणून स्वामी स्वरूपानंद खाली नाव लिहिताना नेहमी त्यांची जर स्वाक्षरी किंवा हे मागितली तर ते लिहित असत आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद किंवा आत्मतृप्त स्वामी माधवनाथ. आपल्याला असं लिहिता येईल का? तृप्त नाहीच आहे आम्ही, सारखं हवंय काहीतरी, हे हवंय ते हवंय ते हवंय, आत्मतृप्त म्हणताच येत नाही आपल्याला. पण अशी मंडळी जी असतात तो स्थितप्रज्ञ. पुढचा श्लोक आहे दुःखेषु अनद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोधा स्थितधी मुनिरुच्यते. हा कसा आहे तो पहा. द्वंद्वरहित जे सांगितलं होतं ना वर्णन तसा इथं आहे. नाना दुःखी प्राप्ती, अनेक प्रकारची दुःख प्राप्त झाली असताना जयासी उद्वेगुणाही चित्ती, ज्याला मनात जरा देखील उद्वेग येत नाहीये, अनेक दुःख आलेली आहेत परंतु त्याचा उद्वेग नाही आहे, आणि सुखाची या आरती अडपाहिजे ना, आणि सुख मिळालंय म्हणून ते आणखीन मिळावं त्याच्या इच्छेमध्येही पुन्हा अडकत नाहीये. जे जसं असेल तसं. अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही. काम नाही साहजिकच क्रोध नाही. हे मला हवंय असं म्हटलं मिळालं नाही की क्रोध असतो, पण ह्याच्या ठिकाणी सहजच काम क्रोध नाही, आणि भया ते नेणे काही, आणि त्याला भयही कसलं नसतं. कारण परिपूर्ण जो अरे परिपूर्ण झालेला आहे. परिपूर्ण म्हणजे सर्व ठिकाणी भरून राहिलेलं जे ब्रह्म आहे त्या ब्रह्माशीच हा एकरूप झालेला असल्यामुळे, अद्वैत बोधावर गेलेला असल्यामुळे, ज्याच्यापासून भय वाटावं असं द्वैतच उरलेलं नाही.
मृत्यूचं भय वाटावं तर देह त्यांनी बाजूला साकलेला आहे, तो आत्मरूप होऊन राहिलेला आहे. म्हणून अभयम ह्याच्यावर विवरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे फार सुंदर केलेलं आहे की जो एकटा सर्व व्यापून राहिलेला आहे त्याला भय कशाचा आहे. आपल्याला भय वाटतं त्याचं कारण आपण एक कुणीतरी आहोत, दुसरी एक कुणीतरी व्यक्ती आहे, ते काही परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्याला भीती आहे. आपण बोधावर आलेलो नाही आणि देहाच्या पातळीवर भीती असते. व्याधी आहेत, मृत्यू आहेत, काही संकट येणार आहे असं वाटत असतं. असं ज्याला बोध नाही म्हणजे झालेला नाही, अबोध गेलेला आहे, त्याला भीती नसते. ऐसा जो निरवधी तो जाण पा स्थिर बुद्धी. असा जो कोणी आहे ना तो स्थिर बुद्धी आहे. तो काय करतो, जो निरसून उपाधी भेद रहितो. त्यांनी उपाधी निरसून टाकली आहे, आपली देहाची उपाधी निरसून टाकली आहे आणि विश्वात जे जे दिसत आहेत तीही उपाधी निरसून टाकून त्या विश्वाचा अधिष्ठान जो परमात्मा आहे आणि त्या जीवाचा अधिष्ठान जो परमात्मा आत्मा आहे ते दोन्ही एकच आहेत असा त्याला बोध झालेला असल्यामुळे उपाधीचा त्याला आता काहीही व्याप नाही. पुढच्या ह्याच्यात म्हणतात असं का झालं भेद रहितो, जो सर्वत्र सदा सरिसा. जो सर्व ठिकाणी सदा म्हणजे नेहमी सारखा आहे. ते ब्रह्म जसं सारखं आहे ना तसाच हा देहाच्या अंगाने जरी आपल्याला दिसत असला तरी तो ब्रह्मरूप असल्यामुळे तो सर्वत्र सदा सरिसा असतो. परिपूर्ण चंद्रुका जैसा. तसं ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र असतो सगळीकडे चांदणं सारखं असतं त्याचं. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. मग ते चांदणं जे असतं ते असं म्हणत नाही की हा राजवाडा दिसतोय त्याच्यावर प्रकाश टाकावा, ही झोपडी दिसतेय त्याच्यावर प्रकाश टाकू नये, असं काही तो म्हणत नाही. कधी कचरा कुंडी असू दे, काही चांगला वाईट भिकारी सगळ्या सामान्य माणसापासून ते सगळ्या ठिकाणी तो जसा सारखा प्रकाश देत असतो तसा हा जो महापुरुष असतो त्याचा बोध सर्वांच्या ठिकाणी तो सारखा असतो. गरीब श्रीमंत लहान मोठा स्त्री पुरुष त्याच्या ठिकाणी काही भेद नसतो. म्हणून सर्वत्र सदा सरीचा हा त्याचा बोध आहे. अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे ऐंशी अनवच्छिन्न समता. समता बाहेर जी म्हणतो ती समता खरी नव्हे. प्रकृतीच्या पातळीवर समता संभवत नाही, आतल्या चैतन्याच्या पातळीवर समता आहे. आणि हा चैतन्य पाहत असल्यामुळे अनवच्छिन्न असते. जसं प्राणाची अशी हे केलेल्या प्राणाचं लक्षण सांगताना प्राण जसा हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा पशु आहे, हा माणूस आहे असं काही नाही. प्राण सर्वांच्या मध्ये सारखाच वावरत असतो, काम करत असतो आपलं. त्याप्रमाणे हा जो महापुरुष असतो त्याची दृष्टी सर्वांच्या ठिकाणी सारखी असते. म्हणून अशी अनवच्छिन्न समता आणि भूतमात्री सदयता. प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी त्याची दया असते, करुणा असते. त्याच्यामध्ये तो लहान मोठा पाहत नाही. किंवा गोंदवलेकर महाराजांची गोष्ट आहे, नाथांची गोष्ट आहे. त्या गाढवाला गंगा पाजली, त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं नाही ते गाढव आहे, मी मनुष्य आहे, त्याला कसं काय जवळ करायचं. त्यांनी मांडीवर घेतलं, त्याला ती गंगा पाजली. ही जी सदयता आहे आणि साम्य दृष्टी आहे ही संतांना शक्य होती, जो कुणी या बोधावर गेला असेल त्याला. आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. कालच प्रवचन ऐकलेलं असल्यामुळे जरा एक 5 मिनिटं ही साम्य स्थिती आमची होती, आज गेली. असं नाही त्यांची. पालटू नाही चित्ता. एकदा ती स्थिती आल्यानंतर कोणत्याही वेळी तो बोध कमी झाला असं त्यांचं होत नाही. साधकाचं असं असतं, जरा तो बोध राहतो, पुन्हा खाली जातो, येतो, खाली जातो, अशी स्थिती असते. त्याचं कारण पूर्ण बोधावर गेलेला नसतो. गोमटे काही पावे तरी संतोषे तेडे नाभिभवे. गोमट काही मिळालं, चांगलं काही मिळालं तर त्यामुळे संतोष झाला, हा पैसे मिळाले, आज कुणी काहीतरी अमका अमका आणून दिला, खूप खुश झाले बाबा, असं काही नाही. बस जो ओखटेनी नागवे विषादासी. एखादं ओकटं काही आलं किंवा वेडवाकडं काही आलं तरी त्यामुळे विषाद झाला असंही काही नाही आहे. ऐसा हरिख शोक रहितो. हरिख म्हणजे हर्ष आणि शोक रहित. खूप आनंद नाही, खूप शोक नाही, त्यामुळे हर्ष शोक रहित आहे. जो आत्मबोध भरितो. आणि कसा आहे तो, ज्या नाहीत त्याही गोष्टी सांगितल्या तर ज्या आहेत त्याही सांगितल्या. म्हणजे इथं या ठिकाणी हरिख शोक रहित आहे, त्याचबरोबर आत्मबोध भरितो. आत्मबोधाने भरलेला अखंड आत्मबोध असलेला तो जाणपा प्रज्ञायुक्त धनुर्धरा. असा जो कोणी असेल ना त्याला प्रज्ञायुक्त असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी सगळी लक्षणं पुढे सांगितलेली आहे शेवटपर्यंत ही स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. खरं म्हणजे एक लक्षण जरी समजलं तरी स्थितप्रज्ञ कसा असतो ह्याची आपल्याला कल्पना होईल. तरी देखील ज्ञान